बरं ना गाईस, तर 2 दिवस रात पाऊस पडले तर आम्ही बघायला चालले पावसाचं पाणी. ब्रिजच्या खालती पाणी गेले म्हणून यावी सगळ्या वरती गाडी लावल्या. ब्रिज कमीने पार्किंग जागा जास्त दिसतं. तर आल्यावर बघतं तर काय आपल्या कोणगावचा गणेश घाट अख्खा डुबले पाण्याच्या खालती. गाडी पण आपली अख्खी फुल झाले. मग आलो मग आपल्या गणेश घाटवर. आता फक्त ती पणडुबी उतरायची बाकी होती, तेवढा तर पाणी झालतं गणेश घाटवर. बघता तर इकडे सगळ्या डुबली फक्त शौचालय राहिले. जर कोणाला बघता बघता लगवी आले तर तुम्ही इथं जाऊ शकतात, इथं फुकट आहे. सगळा बघत होतो तेवढा आपल्याला उज्ज्वल भाई शालेचा भैया दिसला आपला. जिकडे झालं तिकडे भांडणच करतो आपला तेजस भैया. बघू शकता एवढा पाणी आलेलं. आता ही सगळी आम्हाला काढायची आहे. तुम्हाला मागच्या पावसाने अशी झोड घेतली ना कव बोलू राज बेकार. मजबुरी आम्हाला कोणत्या तरी ब्रिजवरच्या रिक्षाने चढायला लागला. मेल्याने पण कोण बसावं नाही म्हणून खिल्लं लावलेलं. मग आपल्या नाग्या बाई खिल्ल्यांचं दुखणं सहन करून पबजी खेळायला लागला. यो भाई मोबाईल बघायला लागला. नंतर पावसाची एनर्जी कपल्यावर आलो मग आम्ही गाय मशीना भेटायला तबेल्यावर. तिकडे तर सगळ्यांना बेकार सीन होता. इथे तर अख्खं डुबलेलं यांचं. पहिला मला तर अख्खं डुबलेला खालती. आमच्या दोघांचा श्रावण होता. या बाईला लागलेली शोरम्याची चट. या बाईने एकट्याने गाडी थांबून शोरमा खाला. मग नाग्याने मी शोरमाचा वास घेऊन घरा गेलो. एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का लाइक और शेयर ठोक दीजिए. पूरा साल मेहनत करता हूँ आपके लिए बेटा.